आज उपोषणाला बसले आणि प्रांतांकडे चर्चा झाली, काय सांगाल? या ठिकाणी आम्ही भुसावळ प्रांताधिकारी यांच्या समोर बसत असताना 18/10 तारीख दिनांक 18/10 महिन्यातली या ठिकाणी यांना आम्ही विनंतीपूर्वक अर्ज केला होता। जे आमचे या ठिकाणी प्रलंबित जातीचे जे सर्टिफिकेट आहे ते त्यांनी तात्काळ ज्यांच्याकडे पुरावे लावलेले आहे त्यांनी कुठल्याही याच्यावर येणं करता तात्काळ निर्गमित करावे। आज पाहतो तरीसुद्धा हे आमचे प्रकरण जे आहे ते हजारोच्या संख्येने यांच्या या प्रांत साहेबांच्या याच्यात पेंटिंग पडलेलं आहे। आत्तापर्यंत सुद्धा ते निर्गमित झालेले नाही आहे। इतर आदिवासी जमाती जातकांना जे निकष लागू आहे त्याच निकषाने आम्हाला सुद्धा प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे अशी ही आमची विनंती होती। आज हे 3 नोव्हेंबर दिवशी हे आंदोलन आम्ही धरणे आंदोलन ठेवले आहे। तसेच 2 दिवस हे धरणे आंदोलन जर सकारात्मक याचं फलित जर नाही झालं प्रांत साहेबांकडनं तर हा आमचा लढा हा तीव्र केला जाईल। यासाठी आम्ही जमातीचे 2 शिलेदार गणेश उखडू कोडी, विजय मोरे हे या ठिकाणी आमरण उपोषण 5 तारखेपासून आम्ही आमचं जे मूलभूत हक्क आहे ते शस्त्र आम्ही काढणार आहे आणि या प्रशासनाला विनंती आहे त्यांनी तात्काळ आमचं इतर जमातीप्रमाणे हे जर निर्णय लागावं ही आम्हाला विनंती आहे। आम्ही त्यांचं विनंती आहे। जय हिंद, जय आदिवासी। बाकी ठिकाणी सर्टिफिकेट मिळालं पण भुसावळ प्रांत या ठिकाणी देत नाही असा आरोप आपण केलेला आहे। हो, आरोप नाही हे आपण आपले सरकार पोर्टलवर जा, आमचा आरोप नाही आहे। आपण हे पोर्टलवरती चेक करू शकता। या प्रांत साहेबांच्या अंडर कमीत कमी 6 महिने 1-2 वर्ष जो आमचा जमात बांधव ज्याच्याकडे एक टायमाला खायला सुद्धा नाही आहे यांचं जे महसुली अधिकारी आहे आपल्याला महसुलीची 36ची नोंद लावायसाठी आदिवासी खातेदार नोंद लावायसाठी पैशाची मागणी करण्यासाठी तो पुरस्कार त्यांना डावललं जातं। सरळ ते आम्हाला सांगत नाही। 1-2 महिना त्याला हेळसांड होते आहे। जो व्यक्ती मला सांगा ज्याला खायला पुरेसा अन्न नाही तो महिनाभर चक्रा मारून यांचं एक कटकार असताना आहे। एकंदरीतच महसूल खात्याचं माणसाची हॅरेसमेंट करायचं, त्याला शोषण करायचं। साहेबांनी सांगितलं की ते मागणं आम्ही पूर्ण करतो आणि तुम्हाला देतो असं बोलले साहेब। हे आमचं 2024चं जे आंदोलन आहे तेव्हापासून साहेब हे आम्हाला सांगतच आहे की आम्ही तुमचं मागणी करतोय। अद्याप होतो ते न्यायदंडाधिकारी त्यांनी असा कुठलाही आदेश आजपर्यंत त्यांच्या महसुली दप्तरी आजपर्यंत तो पारित केलेला नाहीये। आता हे धरणे आंदोलन कसं मिटेल आणि काय मागणी करतं साहेबांकडे? समजा लेखी मागता, काय मागतं? धरणे आंदोलन हे आमचं जे पेंटिंग प्रकरण आहे ज्याच्यामध्ये तथ्य आहे, पुरावे आहे, ज्यांना 36च्या नोंदी आहे, घरामध्ये ब्लड रिलेशनमध्ये एखाद्या भावाला आहे, बहिणीला नाही आहे, बापाला आहे, मुलाला नाही आहे, असे जे आमचे सकारात्मक प्रकरण आहे ते त्यांनी जर प्रलंबित केले तर आम्हाला शासनाच्या विरोधात द्यायची काही हाऊस नाही आहे। ते तात्काळ लगेच आम्ही उपोषण स्थगित करू।